हॅलो. थँक्यू सो मच रोशन संते सर. थँक्यू सो मच रोशन सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. रेग्युलर गटामधली ही तिसरी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता जय हनुमान जोवेली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकता भाईजान 11 मिजिया बी. या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच. टॉस जिंकला तो म्हणजे जोवेली संघ, टॉस जिंकला तो म्हणजे मिजिया बी संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. आणि तास दरम्यान खरं तर भाईजान 11 मिजिया बी संघाला शुभेच्छा येतात. खरं तर आमचे विशाल जे कनोजिया यांच्या माध्यमातून मिजिया बी बदलापूर संघाला मात्र शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच विशाल कनोजिया सर. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सामना होत्या सुरुवात. सामना 5 षटकांचा असेल. लक्ष असू द्या दोन्ही टीम 5 षटक तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपला 12th मॅन 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तर चला जोवेली टीम जास्त उशीर करू नका. पहा टाइम अलर्ट आहे तुम्हाला देखील. अगदी घरचा संघ आहे परंतु याही टीमला वेळ आहे. टाइमची मर्यादा आहे. लक्ष असू द्या. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ देण्यात येईल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक हे फेकावेत लागतील. जर का तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तळट्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. जसा पहिला चेंडू पडेल टाइम अलर्ट इथनं सुरू होईल. स्टॉप वॉच आमचा सुरू होईल आणि जशी 4 षटक कंप्लीट होतील आणि लगेचच टाईमकडे लक्ष जाईल आणि जर का जास्त मिनिटं होतील तर जोवेली संघ 5व्या षटकात एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. सर्वच टीमना हा नियम आहे. सर्व संघांना जो आम्ही नियम सांगतोय तो सर्वांना फॉलो करावा लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहतायत सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. सलामीची जोडी आराफ आणि त्यांच्या समवेत नुरा आहेत. हे 2 विस्फोटक फलंदाज. आणि दोन्ही टीमचा 12th मॅन आमच्या सोबत जॉईंट आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण पाहतायत. खरं तर बदलापूर वांगणे क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपण पाहता. त्यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा करंदुले प्रेझेंट्स बदलापूर वांगणी धमाका 2025 स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25 आणि खऱ्या अर्थाने तुम्ही या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजसाठी एक खास आकर्षण पाहू शकता. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात येईल. नक्कीच रोशन सर कमी प्रवेश फीमध्ये तुम्हाला जास्त पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहेत. खरं तर करंदुला यांचं कौतुक. संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली आणि करंदुला यांचं मनपूर्वक कौतुक करूयात. भरपूर चांगली संकल्पना. तर चला का वेळ घेतात. मॅच आपण स्टार्ट करायची आहे.
चला जोबेली संघ आपण लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. तर पुन्हा एकदा आम्ही जे आमचे वरिष्ठ मान्यवर असतील खरवे मानकिवली जोबेली या तिन्ही गावाचे कोणी वरिष्ठ नागरिक असतील त्या तिन्ही गावातील वरिष्ठ नागरिकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहतात जय हनुमान जोबेली संघाकडनं पहिला षटक घेऊन आलाय. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती करण धुळे. बॉलिंग मार्क वरती करण धुळे यांना आपण पाहता अगदी मागचा सामना जिंकला तो म्हणजेच मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ. त्यांचाही गोड गोड कौतुक. चांगला खेळ राहिला मैदानाच्या आत. परंतु आता ही नवीन मॅच आहे. दोन्ही टीम साठी देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. चला जोबेली संघ जास्त उशीर करू नका. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती इथे अपील झाली होती परंतु या ठिकाणी पंचांचा सॉफ्ट सिग्नल येतोय नॉट आउट. पहिल्याच बॉलवरती आराब शेख यांना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडा थांबला आणि त्यानंतर हा आतमध्ये आलाय. खरं तर पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगलं बॅटल पाहायला मिळेल अभय कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई पाहायला मिळेल. एका बाजूला आराब शेख आहेत आणि दुसऱ्या बाजूला करण धुळे. ओव्हर पिच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा. पंचांचा इशारा षटकार. फटका अप्रतिम होता. अगदी समोर चेंडू होता आणि आराब शेख यांचा ही स्ट्रॉंग झोन आहे. समोर चेंडू आल्यानंतर त्याला अगदी बाहेर फेकण्याचं काम मात्र आराफ करतोय. षटकारांना स्वतःचं व संघाचा अकाउंट मात्र ओपन केलंय. पुन्हा एकदा समोर चेंडू होता. ड्राईव्ह केलाय परंतु इथे आपण पाहतायत अगदी मिड ऑफला आपण पाहता प्रेम आहे. चांगली फिल्डिंग. एकाच टप्प्यावरती बॉलला उचल फेक. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. षटकारानंतर कमबॅक करण्याचं काम करण धुळे करत आहेत. डॉट बॉल आलाय. गुडलेन स्पॉटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली या ठिकाणी पाहायला मिळाली. सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. वेग देखील कमी करण्यात आलं. बॅटचा स्विंग आधीच या ठिकाणी उघारलं परंतु त्यानंतर बॉल आला शरीरावरती. हा देखील डॉट बॉल. करण धुलेला माहिती आहे या ठिकाणी आराफला कसं थांबवायचं आहे. दोन्ही बाजूनं चेंडूला वळवण्याची क्षमता आहे करणकडे आणि आतापर्यंत सध्या तरी हे बॅटर भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. कधी आराब शेख आक्रमक करतात तर कधी करण धुले कमबॅक करतायत. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केलाय. खेचून मारलाय. फटका दमदार आहे. पॉवरफुल आहे आणि बॉल चाललाय सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार. चला ऑल इंडिया आपण बॉल पर्यंत पोहोचायचं आहे. बॉल लगेच फेकायचा आहे मैदानाच्या आत. ज्या ठिकाणी आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनाही विनंती असेल आपण जर तुमच्याकडे बॉल येत असेल तर आपण लगेच फेकायचं मैदानामध्ये. सध्या तर आपण पाहतायत भरपूर चांगली ही लढत पाहायला मिळते. फुल लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये आपण पाहता विवेक आहेत एकदा कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि विवेककडनं झाले चूक. अगदी या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब म्हणावी लागेल. शेवटच्या मोमेंटला बॉलनं मात्र लाईन बदलली आणि तिथे आपण पाहता विवेकला बीट करत असताना बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. 4 धाबांसाठी चौकार आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकात अप अँड डाऊनचा खेळ पाहिलात. चढाव उताराचा खेळ पाहिलात. कधी करण धुले कमबॅक केलं तर कधी आराब शेखनं आक्रमण केलं. 3 बॉल करण धुलेच्या नावावरती राहिलेत परंतु 3 बॉल हे आराब शेखच्या नावावरती राहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धाबा पाहायला मिळाल्यात.
पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल आराफ शेखकडनं. आराफ नेहमीच चांगल्या सुरुवातीसाठी जाणला जातो आणि खरं तर याही मॅचमध्ये आराफनं स्वतःला सिद्ध केलंय. 2 षटकार 1 चौकार देखील आलाय. सेकंड ओव्हर गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विवेक गायकवाड. अगदी ही मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. आजच्या सर्व लढती मात्र सुंदर पाहायला मिळतील, रफ अँड टफ पाहायला मिळतील. परंतु आज कोणता संघ क्वालिफाय होणार? षटक क्रमांक 2 विवेकला आपण पाहतात. खरं तर विवेक देखील कमबॅकिंग ओव्हर फेकण्यासाठी जाणला जातो. परंतु आता सध्या तरी या ओव्हरमध्ये काय होईल, काय बिघडेल, काय घडेल पुन्हा एकदा पाहूयात. स्ट्राईक वरती नुरा आहेत. पहिलाच बॉल नुरासाठी फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, गोलंदाजीचा गतीचा वापर आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती 4 धावा चौकार. आताचा बॉल इथे पाहावा लागेल, चौकार तर आलाय परंतु पंचांचा इशारा देखील आलाय. वाईट +4 नशिबाचा पंजा आता खुलतोय टीम भाईजान 11 मिजी या संघाचा. 5 धावा मिळतील. सध्या तरी ह्या धावा भरपूर महाग ठरू शकतात सेकंड इनिंग मध्ये, हे लक्षात ठेवावं लागेल टीम जय हनुमान जोबेली संघाला. अगदी घरच्या मैदानामध्ये खेळतात. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना एक वेगळा प्रेशर असतो मित्रांनो, कारण की भरपूर सारे पाठराखे मॅच पाहण्यासाठी ग्राउंडवरती येतात आणि त्यांच्या समोर मात्र चांगला खेळ करणं हे तुम्हाला नक्कीच एक दबावापेक्षा मोठी गोष्ट म्हणावी लागेल. म्हणजेच दबाव भरपूर असेल परंतु चांगला खेळ करावा लागेल. गुडलॅन स्पॉट ऑनसाइड लोडलाय, फटका इथे फसला की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला महेंद्र धुले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. त्यांना बीट करून बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आराफ शेखनं आक्रमण केलं, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये जसे नुरा स्ट्राईक वरती आले त्यांना पुन्हा एकदा मात्र नुरानं अगदी आपण पाहिलं आराफ देखील अटॅकिंग मोडमध्ये आहेत आणि आता नुरा देखील अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करतायत. सुंदर बॅटिंग. धावांचा पाऊस पाहायला मिळतो आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ, हुक केल्यानंतर बॅकची एज असताना बॉल चाललाय सरळ 30 या सर्कलला बीट करून पुन्हा एकदा लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा 3रा चौकार येतोय नुराच्या बॅटमधून. विवेक गायकवाडला कमबॅक करायचं होतं परंतु उलटफेर झालंय. मैदानाच्या आत धावा आणि धावाच पाहायला मिळतात. आतापर्यंत विवेकनं गोलंदाजी करत असताना 17 धावा या खर्च केल्यात 3 बॉल मागे. पहिला बॉल चौकार आला स्क्वेअर लेग मध्ये, त्यानंतर वाईट +4. सेकंड बॉल वरती देखील आपण पाहिलं तर महेंद्र धुलेला बीट करत असताना त्या ठिकाणी चौकार आला ना. आता इथे आपण पाहतात खरं तर कल्पेश धुले होते, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये गेला 4 धाबांसाठी. कमबॅक करावं लागेल. यॉर्कर लाईनचा हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये आपण पाहता महेंद्र आहेत, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून, परंतु या चेंडूवरती आता एकच धाव मिळेल. 1 धाव का होईना परंतु कमबॅक झालंय विवेक गायकवाड यांचं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या धाव फलकावरती. एखादा विकेट कमबॅक करून देईल टीम जय हनुमान जोबेली संघाला, परंतु विकेटच्या शोधात आहेत. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, फटका सुंदर आहे, स्क्वेअर लेगला पाठवलाय. डीप मध्ये आपण पाहता महेंद्र पोहोचतील का? यस, पोहोचलेत परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील टीम भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव या संघाला. शेवटचा बॉल
ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न इथे कदाचित आपण पाहतात अगदी बॉलला अडवलंय. जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट सुद्धा मिळवली असती, परंतु निशाणा चुकीचा आलाय. चांगला प्रयत्न राहिला त्या ठिकाणी आपण पाहतात. शॉट फाईन लेगला कल्पेश दुले होते, बॉलला अडवलं गेलं, परंतु या चेंडूवरती धाव आली नाहीये. षटक क्रमांक दुसरे संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भाईजान 11 मिजी या बदलापूर गाव टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 38 धावा. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर येस माफी असावी 36 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20, पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या आणि या सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात. छत्तीस धावा फलकावरती. षटक क्रमांक 30 गोलंदाज प्रेम दुले आलेत बॉलिंग मार्क वरती. एक यंगस्टर गोलंदाज प्रेमला आपण पाहता त्याच्यावरती जबाबदारी आली आहे. सध्या तरी जोबेली संघ विकेटच्या शोधात आहे. गुडलेन स्पॉटचा चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका फसला, जेलची संधी आणि इथे पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय तो म्हणजेच प्रेम दुलेनं. डीप मध्ये कौतुक करेन तिथे खेळाडू आपण पाहिलं तर रोहित होते. रोहितनं चांगला कॅच इथे कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागेल बॅटिंग करत असताना भाईजान 11 मिजिया बदलापूर संघाला. फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं प्रेमला आपण पाहिलं तर विकेटच्या शोधात होते. जोबेली संघाने प्रेमला खऱ्या अर्थाने बॉलिंग मार्क वरती बोलवलंय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट त्यांना मिळवून दिला आपल्या टीमला. कौतुक करावं लागेल प्रेमचं. नवीन बॅटर स्ट्राईक वरती रमीज. इथे फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. खेळाडू डीप मध्ये आहेत. सुधीर तिथे पोहोचलेत. अगदी सुधीरला मागच्याच आठवड्यामध्ये बेस्ट फिल्डरचा किताब मिळवला होता. तो सुधीर मात्र बॉलवरती पोहोचतोय. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल या षटकात. नक्कीच मित्र म्हणेन आता कमबॅक करत असताना जय हनुमान जोबेली संघाला पाहता सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 37 धावा फलकावरती आहेत. परंतु प्रेम समोर एक कडवं आव्हान असेल. आराब शेखच्या विरोधात कशी गोलंदाजी केली जाईल. इथे आराब शेख आपलं वर्चस्व दाखवेल की प्रेम दुले कमबॅक करून देईल. इथे आपण पाहता गुडलेन स्पॉटचा बॉल उडवला ऑन साइडला. प्रचंड ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. अप्रतिम असा फटका मैदानाच्या आत. भरपूर ताकद मात्र मैदानामध्ये दाखवली. अगदी या दुपारच्या सत्रामध्ये जी काही ऊर्जा ती सर्व ऊर्जा सर्व ताकद मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली. पॉवरफुल हिट आणि त्या चेंडूवरती मात्र षटकार मात्र लिहिलं होतं. सुंदर बॅटिंग आराबच्या बॅटमधनं मात्र हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा. सध्या तरी आपण पाहतात अगदी कालच्या दिवसापासून आम्हाला चांगली स्कोरिंग देत आहेत ते म्हणजे आमचे अभय चौधरीला पाहता. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉलची अपडेट मात्र देण्याचं काम अभय करतायत. कोणता खेळाडू किती वरती खेळतोय, कोणतं षटक, किती बॉल झाले, सर्व काही अपडेट मात्र दिलं जात आहे. इथे फटका सुंदर आहे. अगदी लॉंग ऑफला आपण पाहता बॉलला पाठवला डीप मध्ये. पुन्हा एकदा सुधीर आहे. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी मैदानाच्या सेन्सेबल क्रिकेट
षटकार आल्यानंतर बॉलला अगदी पुश केले, चांगला स्ट्रोक आराबच्या बॅटमधून, परंतु एक धाव मिळाली. आतापर्यंत प्रेमचा विचार केला तर 4 बॉल फेकलेत. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च करत असताना एक विकेटही मिळवलाय. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटका सुंदर डीप मध्ये, पुन्हा एकदा रोहित आले, चांगली फिल्डिंग, वन हँडेड बॉलला अडवलंय, परंतु या चेंडूवरती एक सिंगल. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत आपण पाहतात जय हनुमान जोबिली टीमकडे 4 ते 5 यंगस्टर आहेत. खरं तर यंगस्टरांना पुढे नेण्याचं काम सध्या तरी जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली संघ करतोय. त्यांना माहिती आहे ही येणारी पिढी आहे, या पिढीकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल. सध्या तरी आपण पाहता चांगला क्रिकेट या यंगस्टरांनी केले. रोहित असेल, तदनंतर प्रेम असतील, सुधीर असेल, या यंगस्टरांनी सध्या तरी सर्वांना मी तर म्हणेन सर्वांना आपला खेळ दाखवलाय, चांगला खेळ करतायत. शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला आपण पाहता अगदी शरीरावरती हा चेंडू होता आणि सध्या तरी आराब शेख यांच्या हा स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू त्याला पाठवलाय. खरं तर पुल करत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये सध्या तरी एका हाती किल्ला लढवण्याचं काम आराब शेख करतायत. आराबच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार, 1 चौकार देखील आलाय, 1 डबल आणि 1 सिंगल आले. चांगली बॅटिंग आराब करतायत. आराबचा वैयक्तिक जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहता आतापर्यंत 31 धावसंख्येवरती खेळतात. टीमची टोटल 51 धावा फुलकावरती, 51 धावा. षटक क्रमांक 4. गोलंदाज पुन्हा एकदा करण धुळे आलेत. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइडला पाहता ढकललाय, परंतु इथे आउटफील्ड न या ठिकाणी सध्या तरी धोका दिलाय टीम जय हनुमान जोबिली संघाला. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. अगदी मैदानाच्या आत सध्या तरी नशीब साथ देत नाहीये जोबिली संघाचं. आतापर्यंत 2 वेळा हे चित्र पाहायला मिळालं, एक विवेक कडून आणि आता मात्र प्रेम कडनं. परंतु आता या ठिकाणी हा चेंडू समोरून चेंडूला वळवलंय, खरं तर लेग टर्न केलं. बॉल आपण पाहतात खरं तर रमेश फक्त पाहत राहिले आणि तदनंतर हा चेंडू डॉट आलाय. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका सुंदर आहे, परंतु डीप मध्ये विवेक गायकवाडची भिंत आहे उभी. इथं आपण पाहतात पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल आतमध्ये ढकललं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर केलाय. चांगला जजमेंट, चांगला कॅच स्वीकारलाय विवेक गायकवाडनं आणि फलंदाज होईल बाद रमेश कोहारे. पापा बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच रमेश कोहार यांना फटका चांगला लगाला होता, परंतु थोडीशी ताकद म्हणावी लागेल कमी पडली. तिथे कौतुक जरूर केलं जाईल विवेक गायकवाड यांचं. चांगला कॅच कॅरी केलाय, अगदी बाउंड्री लाईनवरती असताना बॉडी बॅलन्स सांभाळला आणि तदनंतर बॉलला आतमध्ये ढकलणं आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर केलाय. नवीन बॅट्समॅन तोही आले, फटका चांगला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. या चेंडूवरती फक्त मिळाली ती 1 सिंगल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते अब तक 56 धावा फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या. जोबिली टीमला नक्कीच गोलंदाजी करत असताना एक टार्गेट मनामध्ये ठेवावं लागेल की 70 पर्यंत जरी रोखलं तरी देखील आपण या धावा चेस करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला आराब शेख आणि बदलापूरगाव टीमला
हे लक्षात ठेवावं लागेल की जोवेली संघ समोर या टीमच्या विरोधात धावांचा डोंगर उभा करावा लागेल. रिव्हर्सचा फटका अप्रतिम, लगी तो आबाद नाही तो बरबाद. इथे आबाद करून जातोय आराब शेख आणि भाईजान 11 बिजिया गाव मिजिया बदलापूर गाव या संघाला 6 धावा. षटकार आलाय, अप्रतिम फटका. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला मजा येईल. अप्रतिम असा फटका, पाहतच राहावा एवढा सुंदर फटका होता. बॉल हा पहिला तर अभय बॉडीवरती होता, अंगावरचा बॉल इथे खेचून मारलाय. रिव्हर्स मध्ये फटका अप्रतिम होता. या फटक्यासाठी आराब शेखनं कित्येकदा प्रयत्न केले असतील आपल्या घरच्या ग्राउंडवरती. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 62 धावा धाव फलकावरती. इथे पण पाहता सन्मान दिलाय, डायरेक्टचा इशारा कदाचित त्या ठिकाणी पण पाहतात निशाणा चुकीचा. आणि इथे घडलंय काय खरं तर हा चेंडू विवेकच्या हातामध्ये होता. तिथे रोहित आले आणि तदनंतर मिसफील्ड आणि या चेंडूवरती जवळजवळ धावा मिळतील त्या 5. सांगतो 40 मग किती तू चुकलाय का बावलेट साला 200 तरी रन आले का याच्यात? एकच रन आले 2चा फक्त. बॉटल होते ना 4 मिनिट घर्षण बॉटल पण पलवली कोणी. चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 67 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेंद्र धुळे माही. पहिलाच बॉल फुल लेंथचा ऑन साइडला पण पाहतात, ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये आपण पाहतात रोहित आहेत, चांगली फिल्डिंग. परंतु या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल. अगदी या ठिकाणी करण दुले थोडीशी नाराजी व्यक्त करतात. डायरेक्ट थ्रो द्यायचा होता परंतु टप्पा आला. नक्कीच हे काही आपण निशाणा पण पाहता, अगदी निशाणी अगदी ॲक्शन करून सांगितलं की इथे डायरेक्ट थ्रो तुला द्यायचं होतं परंतु इथे टप्पा आला. काही हरकत नाही, एकच धाव धाव फलकावरती. फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला हा मोठा फटका. आणि आता हा चेंडू सरळ चाललाय पुन्हा एकदा. यस, त्या ठिकाणी कॅच मात्र केली गेले. सुंदर कॅच. असं वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु रोहितचा कौतुक, असं वाटलं होतं की 6 धावा मिळतील परंतु सुंदर कॅच. यस, चेक देखील केलं जाईल या ठिकाणी. यस, तर चला आमचे मिलन आहे त्या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर, चेक करायचं त्या ठिकाणी. यस, बिमल साठी देखील चेक करायचं आहे. पहिल्यांदा बिमल साठी चेक केलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन या ठिकाणी आउट असेल. यस, सेफ आहे तिथे देखील. कॅच पकडली गेली तिथे. पकडले ना, मग मी कुठे काय बोललो. अच्छा सेफ आहे. अच्छा अडवलाय बॉल. ठीक आहे चल समजला. नक्कीच सुंदर कॅच त्या ठिकाणी रोहितनं मात्र गॅदर केली आहे. कठीण कॅच होती
अभय खरं तर अशा कॅचेस ज्या पकडल्या जात नाही तर अशा कॅचेस ज्या चिपकल्या जातात. नवीन बॅटर मैदानाच्या 5व्या क्रमांकावरती जब्बार आलेत. बोल ना. हा इथे हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, परंतु इथे पाहिलं जाईल. यस, परंतु या चेंडूवरती 4 धावा आहेत. यस, बायच्या स्वरूपात या 4 धावा मिळतील. तर चला पंचांसोबत जास्त चर्चा करू नका. मॅच आपण स्टार्ट करायची आहे. 72 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. इथे आपण पाहतायत विकेट सॅक्रिफाइस केले जाते अराब शेख साठी आणि आता परतावा लागेल जब्बार यांना मैदानाच्या बाहेर. यस पंच, क्रीज चेक करायचे का? यस, इथे स्ट्रायकर एंडला चेक केलं जाईल रनआउट साठी. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये होते की नव्हते आता हे चेक केलं जाईल, जेणेकरून जर का यस इथे जब्बार आउट आहेत. यस, अराफ हे पॉपिंग क्लिअर मध्ये पोहोचले होते आणि आता नॉन स्ट्राइक गेनला जब्बार हे आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर आपण पाहता महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख, भाईजान 11 या नावानं हा संघ आपण पाहता. खरं तर नक्कीच आमचे भाईजान यांना आपण पाहता नॉन स्ट्राइक एंड वरती. निसार भाई फुलटॉस बॉल, फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आपण पाहता 2चा कॉल केलाय आणि 2 धावा देखील मिळू शकतील. अगदी वेगवान मात्र या ठिकाणी धावा पाहायला मिळतात. पहिला धाव मात्र वेगाने घेतली आणि दुसरी धाव सोपी पडली या ठिकाणी. 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 74 धावा. आराबचा विचार केला तर आतापर्यंत 45 धावा संख्येवरती नॉट आउट केलतोय. स्पर्धेचा हे दुसरं अर्धशतक येईल का पाहावं लागेल. फुलटॉस बॉल आहे, फटका फसलाय, झेलची संधी आणि आता इथे महेंद्र दुलेनं केलंय काम तमाम. 45 वरती आपण पाहता आराफ शेख यांची पारी मात्र संपवली. महेंद्र दुलेनं चांगला कॅच केलाय फलंदाज बाद. आराफ बॅक टू दी पवेलियन. ओव्हर कंप्लीट झालेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 74 धावा आणि 75 धावा संख्येचा टार्गेट इथे जय हनुमान जोबेली संघाच्या समोर आहे. 30 बॉल आणि 75 धावा संख्या इथे चेस करावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. कानोर बॉईज आणि
हेंद्रापाडा असेल. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. टॉस साठी चला हेंद्रेपाडा टीम आणि कानोर बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. कानोर बॉईज आणि हेंद्रेपाडा संघ. तर त्याच दरम्यान आमचे शिंदे मामा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या शिंदे मामा आपण टॉस बॉक्स मध्ये. तर पहिल्या फेरीतील ही चौथी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला हेंद्रेपाडा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकता तो म्हणजे कानोर बॉईज हा संघ असेल. शिंदे मामा यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स कव्हर करायचे कॅमेरामॅन. येस थँक्यू सो मच शिंदे मामा. टॉस कानोर बॉईज टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा लगेचच. यस हेंद्रेपाडा टॉस जिंकलाय. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. तुझ्या ऐक ना 8 दिली वन कानोर. ए तो लंबूला त्याला पण दे रे. हॅलो. तर चला आपण लगेचच सेकंड इनिंगला सुरुवात करूयात. पहिल्या सत्रामध्ये 74 बनल्या गेल्या आणि 75 धावसिंगाचा टार्गेट मात्र जय हनुमान जोबेली संघाच्या समोर उभा केलाय. धावांचा डोंगर आहे परंतु या मॅचमध्ये मजा येणार आहे कारण की दोन्ही बाजूला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. चला टाइम अलर्ट असेल. मिजिया टीम
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि बॉल चालला सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक टप्पा घे सीमा पार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. करणच्या बॅटमधून पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आराब शेख वरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती करण धुलेच्या बॅटमधून मात्र 4 धावा आल्यात. सुंदर अशी सुरुवात. फुल लेन बॉल. इथे फटका सुंदर आहे. फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मात्र चांगली फिल्डिंग. बॉलला अडवलं गेलंय. स्टॉप केलंय. वेल स्टॉप. परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. असं वाटलं होतं की या चेंडूवरती 4 धावा मिळतील परंतु रोशन दुलेनं रोखलं. डेंजर एंडला नक्कीच कदाचित रोशन झाले असते कारण की नॉनस्ट्राईक एंडला हा थ्रो आला होता. एक धाव आली आहे. यस पंच इथे चेक करायचं आहे. तर चला मिलन विनंती असेल आपण चेक करायचं त्या ठिकाणी चौकार आहे की नाही हे फक्त चेक करायचं आहे. मिलन चेक करतात. एक मिनिट सर. क्लोज आहे या ठिकाणी. नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा पुरेपूर इथे वापर केला जाईल. यस या ठिकाणी बॉल अडवला गेलाय. चौकार नाहीये. एकच धाव असेल. तर चला भाईजान 11 विजया टीम आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 5 धावा फुलक्यावरती पाहायला मिळत आहेत. सगळीकडून 6 पण पडद्याला 6 आहे डायरेक्ट असं. तर पहा संघांना विनंती असेल जे समोर आपण पडदा पाहता मिड विकेट पासून आपल्या साइड स्क्रीन पर्यंत समोर पडद्याला फक्त पडद्याला 6 आहे. यस तिथे लाईन देखील आहे. या चारी बाजूने लाईन आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. फटका सुंदर आहे आणि खरं तर ज्या धावांची गरज आहे त्या धावा येत आहेत. आता मात्र रोशन दुले याच्या बॅट मधून चौकार. आतापर्यंत 3 बॉल झालेत. 3 बॉल मध्ये 9 धावा फुलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रिक्वायर्ड रन रेटनं धावा जमा करण्याचं काम सध्या तरी जय हनुमान
जोबेली संघ करतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते रोशन आणि करणच्या माध्यमातून. जर का हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या ओव्हरपर्यंत थांबले ना तर धावांचा पाऊसच पाहायला मिळेल, कारण की दोघांमध्ये क्षमता आहे. मोठमोठे फटके ते खेळतायत नेहमीच आणि दोघांना आता मैदानाच्या आत आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा चांगला खेळ करावा लागेल. आपल्या गावाचे समर्थक आहेत त्या सर्वांना खुश करावं लागेल. ऑन साइडला पुल केला फटका, सुंदर एक गॅपचा सिलेक्शन. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आपण पाहतायत. रोशनच्या बॅटमधनं अजून एक देखना आणि सुंदर चौकार. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी रोशननं पाहिलं, अगदी मिडॉन आतमध्ये आहे आणि अगदी मिडॉनच्या डोक्यावरनं मात्र बॉलला पाठवलं सरळ 4 धाबांसाठी. अगदी फिल्डिंग सोबत खेळतायत रोशन. चांगली बॅटिंग. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. आराब शेख वरती प्रतिहल्ले केले जातात. टिट फॉर टॅग जसे तसे उत्तर देण्याचं काम, परंतु इथे आपण पाहता पहिल्या स्लिपमध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. जर का एकाच अटेम्प्टमध्ये बॉलला उचलफेक केली असती तर इथे कदाचित रनआउट झाले असते आणि इथे करण धुले यांना परतावं लागेल. करण धुलेला मी तर थोडं लेझी घेतले की काय, कारण की धाव झाली असती परंतु करण धुले थोडे मागे राहिलेत आणि आता सध्या तरी करण धुले यांच्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. आराब शेख यांचं कौतुक. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान जोवेली संघाला. करण धुले बॅक टू दी पवेलियन. चौदा धावा फलकावरती आहेत. नवीन बॅटर महेंद्र धुळे. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण केले होतं या चेंडूवरती आणि इथे आपण पाहता हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या 14 धावा बनवल्या गेल्यात, परंतु अजूनही येणाऱ्या 4 षटकांमध्ये विचार केला तर अजूनही 61 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे होता जोवेली संघाला तो रिक्वायर्ड रन रेट इथनं जमा केलाय पहिल्या जोरमध्ये. तर चला भाईजान 11 विजया बदलापूर गाव टीम आपण जास्त वेळ घेऊ नका. पहा टाइम अलर्ट आहे या ठिकाणी. पहिला चेंडू ठीक आपण 2:27 फेकलाय. त्यामध्ये 1 मिनिट आपण नक्कीच रिव्ह्यूसाठी आपण गेलेत, म्हणजे जवळजवळ 4 मिनिटांमध्ये मानव धरावं लागेल. 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलाय. पहा जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही संघांना. तर चला मॅच ऑन करायची आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले 2चं हे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जब्बार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू कट केलाय. अगदी कव्वसला आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल वरती समाधान मानावं लागतं दोन्ही खेळाडूंना. सिंगल डबललाही तेवढंच प्राधान्य द्यावं लागेल. सिंगल डबलनं नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु त्यानंतर तुम्हाला एखाद दुसरा मोठा फटकाही खेचावा लागेल सामना जिंकायचा असेल तर.
जोबेली संघ म्हटला तर घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या स्पर्धेत खेळतोय, त्यांना 100% द्यावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर अगदी या ठिकाणी आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर रोशनला फाईन लेग किंवा लॉंग लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणत्याही प्रकारचा इथे संपर्क नव्हता. डॉट बॉल. सध्या तरी फिरकीचं आक्रमण आणि या आक्रमणाच्या जाळ्यात सध्या तरी रोशन दुले फसलाय. जेलची संधी आराफ तिथे पोहोचलेत आणि इथे चांगला जेल कॅरी केलाय. धक्का दुसरा लागेल टीम जय हनुमान जोबेली संघाला. रोशन दुले बॅक टू द पॅव्हेलियन, फलंदाज बाद. आतापर्यंत 15 धावा बनल्या गेल्यात. पहिलाच बॉल खेळत असताना पाहता विवेकनं पहिलाच बॉल पाठवलाय सरळ लॉंग ऑफ ब्रिजर मध्ये. एक टप्पा घेत बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. 15 बनल्या होत्या, अजून 60 बनवायच्या आहेत, परंतु 60 पदनं आता 4 वजा केल्या जातील, म्हणजे अजूनही 56 धावा बनवायच्या आहेत. खरं तर इथनं आम्ही प्रत्येक ओव्हरनंतर तुम्हाला समीकरण सांगू, परंतु सध्या तरी विवेकनं आक्रमणाला सुरुवात केली. इथे मात्र हलकीशी अपील. जवळपास 3 ते 4 खेळाडू पंचांकडे दात मागत होते, परंतु पंताने सांगितलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक करण्याचं काम जब्बारला पाहता कमबॅक करतोय तो. या षटकात आपण पाहता धावा कमी आल्यात, परंतु विकेट सुद्धा आलाय. कमबॅक करण्याचं काम. सफल झालाय. क्रॉस बॅटेड फटका, बॉलला पाठवलाय गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि जिथे आपले पाठीराखे आहेत त्यांच्याच दिशेनं हा बॉल पाठवलाय. विवेक गायकवाडच्या बॅट मधून हा दुसरा खणखणीत चौकार. षटक क्रमांक दुसरे संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जय हनुमान जोबेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा. तेवीस धावा बनल्या गेल्या धावफलकावरती. अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत. 18 झेंडूंमध्ये धावा बनल्या जातील, बनवाव्या लागतील. अफाट परिश्रम करावे लागतील मैदानाच्या आत. भरपूर मेहनत घ्यावी लागेल. अगदी असं आम्ही सातत्यानं म्हणतो की तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक असणं भरपूर महत्त्वाचं असतं. 100% तुम्हाला यशस्वी बनवून जातो. तर चला आराफ, आपण लगेचच स्पीडअप घ्यायचे आहे. तिसरं षटक. गुडलेन स्पॉटचा बॉल, इथे अनोखा फटका, परंतु बॅटच्या शिरेवरती हा बॉल आणि तदनंतर जेवढी जास्त उंची तेवढेच जास्त अंतर. चेंडू होतोय सीमारेषा बाहेर, छूम अंतर, षटकार. खर तर महेंद्र धुळे माही मार रहा है मैदानाच्या आत. माहीच्या बॅट मधनं हा मोठा फटका माहीने आता दाखवून दिलाय मैदानाच्या आत. माझ्यामध्ये देखील दमकम आहे आणि माहीने कित्येकदा असे सामने आपल्या बाजूने फिरवलेत, आम्ही देखील पाहिलेत. परंतु आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा माहीला आपल्या स्वतःच्या संघासाठी सिद्ध करावं लागेल.
षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 29 धावा धाव फलकावरती. वेट अँड वॉच, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये आलाय. खरं तर आराफला माहिती आहे कमबॅक करायचं. आराफनं कमबॅक केल्या ठिकाणी डॉट बॉल नंतर. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव होत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण असतं. क्रिकेटमध्ये कधी कधी 6 बॉलमध्ये 30 देखील बनतात, परंतु 6 बॉलमध्ये 1 धाव देखील होत नाहीये. दिसतं तसं नसतं. परंतु या मॅचमध्ये काय होईल, दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला विवेक देखील आक्रमण करतो आणि आता विवेकला पाहून आता महेंद्र अर्थातच माही देखील आता अटॅकिंग मोड मध्ये आलाय. हा चेंडू पाहावा लागेल. इथे नशिबाची साथ मिळते टीम जय हनुमान जोवेली संघाला. या चेंडूवरती चौकार तर आलाय, परंतु वाईट आहे की नो आता इथे पंच त्या ठिकाणी पाहतील आणि आता संदर्भासहित स्पष्टीकरण इथे देतील. नक्कीच भाई, आपण जेव्हा 9वी आणि 10वीला होतो तेव्हा मराठीमध्ये आपल्याला प्रश्न यायचे संदर्भासहित स्पष्टीकरण. यस पंच, नो बॉल आणि त्यावरती या 4 धावा, म्हणजेच नशिबाची साथ नशिबाचा पंजा इथे ओपन झालाय टीम जय हनुमान जोबिली संघाला. यस, बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आत. सेकंड बॉल हा चॉईस नसेल. अगदी आपण पाहतात नशिबाच्या या धावा आल्यात, परंतु आराफ शेख त्याच्याकडनं झालेली ही चूक किती महाग ठरू शकेल येणारा काळ आणि येणारी वेळ सांगून जाईल. नक्कीच अभय, जेव्हा आपण 9वी 10वीला होतो तेव्हा संदर्भासहित स्पष्टीकरण असे प्रश्न यायचे आणि आता सध्या तरी तेच मैदानाच्या आत पंचाने दाखवले. संदर्भासहित स्पष्टीकरण जागेवरती गेले, शहानिशा केली, पाहिलं हा चेंडू वाईड आहे की नो आहे, परंतु तदनंतर पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो असेल. आता बॅट्समन महेंद्र धुलेला आता मुभा असेल पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन करण्याची. बॅट्समन महेंद्रला पुन्हा एकदा संधी असेल की एखादा मोठा फटका यावा. फ्री हिटचा चेंडू, ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. गेम ऑन. 34 धावा धाव फलकावरती आहेत. ऑन साइडला फटका सुंदर आहे बॅटच्या रेडार मध्ये. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर. महेंद्रच्या बॅट मधून अजून एक हा मोठा ब्लास्ट षटकार. खर तर बदलापूर वांगणी धमाका आणि या धमाकामध्ये धमाका होणारच. खर तर महेंद्रच्या बॅट मधून हा अजून एक षटकार आलाय. आतापर्यंत माहीच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. षटकाराच्या मदतीने 40 धावा बनल्या गेल्यात, अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. अर्धा रस्ता पार केला, परंतु अर्धा रस्ता पार करायचा आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखे वाटतं. आणि भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव संघाचा प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलंय, अर्थातच आराफ वरती आक्रमण केलंय. पहा, वेळेची मर्यादा आहे तुमच्याकडे. शेवटची 7 मिनिटं आहेत आणि 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 9 चेंडू फेकायचे आहेत. आराफ शेख, वेळेची मर्यादा आहे, परंतु या मॅचसाठी आता वेळ भरपूर होतोय. पहिल्या ओव्हरसाठी आपण नक्कीच रिव्ह्यूसाठी 1 मिनिट आपण वजा केला, म्हणजे 4 मिनिटांमध्ये पहिला कंप्लीट केला. दुसऱ्या मिनिटामध्ये दुसरा षटक हा देखील आपण जवळजवळ 4 ते 5 मिनिटांमध्ये कंप्लीट केला. परंतु आतापर्यंत या ओव्हरमध्ये भरपूर खर्च होतोय, या ओव्हरमध्ये भरपूर सारा वेळ खर्च होतोय. नक्कीच बॉलिंग मध्ये थोडासा अडथळा येतोय त्या ठिकाणी रणवीर रिदम मध्ये. त्या कारणास्तव आराफ शेख कडनं वारंवार चुका होत आहेत. कुठेतरी आपण पाहतात आराफ शेख त्याला कमबॅक करायचंय, परंतु उलटफेर होतोय. इथे हा चेंडू फुल लेन, परंतु पाहावं लागेल यस पंचांचा इशारा वाईडचा आलाय. 1 अवांतर धाव. प्रत्येक अवांतर धावांवरती आपण पाहता जोवेली संघाचे जे पाठीराखे आहेत अगदी टाळांचा कडकडाट पाहायला मिळतोय.
खरं तर सर्व पाठीराखांचं या ठिकाणी पण पाहतात मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. खरं तर आपण या दुपारच्या कडकडात उन्हामध्ये आलेत, आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर जुबेली, मानकिवली, करवे या तीनही गावातील कोणी ग्रामस्थ मंडळ आले असेल, त्या सर्वांना विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावरती, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ताचा बॉल पुन्हा पाहावा लागेल. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईड बॉल आलाय. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. वाईट बॉल, एक अवांतर धाव मिळेल. अवांतर याच्या धावाच्या यस पंच टीमला रिव्ह्यू आहे का? यस, परंतु चेक केलं जाईल. चला मिलन, या ठिकाणी चेक करायचं आहे या ठिकाणी वाईड आहे की नाही आहे, आता हे चेक केलं जाईल. यस, व्हाईट बॉल असेल, चेक केल्या या ठिकाणी. चला आराफ, आपण पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय. व्हाईट बॉल आहे इथे, चेक केलंय ऍक्शन रिप्ले मध्ये. लगातार 2 वाईड आलेत, लगातार 2 वाईड आले, परंतु आता या ठिकाणी सध्या तरी आराफ वरती दबाव पाहायला मिळेल. परंतु आराफ हा नक्कीच कधीच दबाव मध्ये पाहायला मिळत नाहीये, नेहमी कूल असतो, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये थोडासा नाराज पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंत आराफने एक नो बॉल फेकला आणि 2 वाईड केलेल्या, म्हणजेच आतापर्यंत जवळ 7 धावा या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. चला, मॅचचा रिदम तोडायचा नाहीये, मॅच कंटिन्यू ठेवायचा आहे. मॅच आपण स्टार्ट करतोय पुन्हा एकदा. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. पहा, वेळेची मर्यादा आहे. आम्ही सकाळपासून वारंवार तुम्हाला सूचना कळवतोय, परंतु या मॅच मध्ये अतिरिक्त वेळ घेतला जातोय. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला मात्र मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी इथं पाहिलं तर मोठा फटका खेळण्याची संधी मात्र होती या ठिकाणी, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच पुन्हा एकदा भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव संघाच्या बाजूने जाऊ शकते, परंतु प्रत्येक मोठा फटका जय हनुमान जुबिली संघ मॅच मध्ये इन होऊ शकतो. इथे आपण पाहता मिसफील्ड आणि त्यानंतर बॉल चाललाय सरळ फायनल क्षेत्रात, त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलंय, बॉलला स्टॉप केलंय. जवळ शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या सेकंदात बॉल अडला गेलाय आणि जर का बॉल सुटला असता तर चौकार देखील मिळवला असता, परंतु चांगली फिल्डिंग, बॉलला अडवलं गेलं. लांब मोडचं अंतर गाठत असताना बॉलला आतमध्ये मी तर म्हणेन स्टॉप केलं. चांगली फिल्डिंग. 1 धाव आली आहे सिंगलच्या मदतीने. 43 धावा धावफलकावरती. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. मॅच अजूनही 50-50 म्हणावे लागेल. 43 बनल्या गेल्यात. ऑन साइडला मोठा फटका, विवेक गायकवाडच्या बॅट मधून हा ब्रँडी स्ट्रोक, बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा. षटकार आला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतात टीमची टोटल 49. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 26 धावसंख्येची गरज. आणि आता या मॅच मध्ये काय होईल? मॅच बॅलन्स मध्ये 12 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. सध्या तरी आपण पाहतात घरच्या मैदानावरती खेळत असताना आपण पाहता जोबिली संघ सध्या तरी आता म्हणावं लागेल की स्ट्रॉंग झोन मध्ये जोबिली संघ म्हणावं लागेल. फ्रंट फूट वरती आलाय, परंतु यस पंच टाइम अलर्ट आहे. शेवटचे 3 मिनिटं आहेत.
परंतु शेवटच्या 3 मिनिटांमध्ये जर का हा षटक कंप्लीट झाला नाही तर 5व्या षटकामध्ये भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव संघाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. चला आराफ 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक कंप्लीट करायचा आहे. यस बॉलची मागणी होते मैदानामध्ये, बॉल पुरवायचे आहेत अमर. पहा जेव्हा मॅच स्टार्ट होते तेव्हा आम्ही पुन्हा स्टॉपवॉच हा चालू करतो, नाहीतर तुम्ही म्हणाल की पूर्ण कंटिन्यू करत आहात, परंतु तसं नाही आहे. तुमचा 12वा खेळाडू देखील आहे आमच्या समवेत, त्यांना आम्ही पूर्णपणे त्यांना दाखवून मात्र आम्ही स्टॉपवॉच सुरू करतोय. कोणत्याच टीमवरती अन्याय होणार नाहीये, मग आमचा घरचा संघ असो नक्की, मग आमचा घरचा संघ असो किंवा आमचा पाहुणा संघ असो, नियम हे सर्वांसाठी बनले गेलेत, नियम या सर्वांसाठी सेम आहेत. यस गेम ऑन, स्टॉपवॉच देखील सुरू केलाय. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज. इथे पहिलाच बॉल स्वीप केलाय, फटका सुंदर, रॉकेट शॉट, व्हॉट अ शॉट. असं वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर देखील जाणार नाहीये, परंतु फटका अप्रतिम होता. भरपूर ताकद पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि तदनंतर बॉल मात्र सहजासहजी बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी हा षटकार. नक्कीच आता जुवेली गावामध्ये कोणीतरी एक मेसेज द्यावा की माही मार रहा है. ज्या प्रकारे आपण MS धोनी तो पिक्चर पाहिला त्यावरती नक्कीच जेव्हा महेंद्रसिंग धोनी बॅटिंग करतो त्या प्रकारे एखादा संदेश मात्र त्यांच्या गावामध्ये जातो, त्या प्रकारे भरपूर प्रचंड पब्लिक येते मॅच पाहण्यासाठी आणि आता तसाच काहीतरी संदेश मात्र जोवेली टीम मध्ये द्यावा लागेल. माही मार रहा है. माहीच्या बॅटमधून सध्या तरी षटकार आणि षटकार येत आहेत. माहीनं आतापर्यंत एकही चौकार मारला नाहीये, परंतु 3ही षटकार मारलेत. बॅटिंग चांगली पाहायला मिळते, परंतु माहीला मॅच फिनिश करावी लागेल. फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल अडकलाय, लॉंग ऑफला पण पाहता खेळाडू भरपूर दूर आहेत. गॅपमध्ये बॉल जाईल सरळ जमिनीला, दन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार. अगदी आपण पाहता कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं सध्या तरी महेंद्र धुळे दाखवतोय. एक शांतमय आणि संयमी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅप्टन कूल आहेत महेंद्रला, यांना पण पाहता जसं मॅचचा रिदम आहे त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे पण पाहता खरं तर ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये आणू शकतो तो म्हणजेच भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव संघाला. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आत जिद्दीने खेळतात, चिकाटीने धावा जमा करतायत आणि मेहनत मात्र अप्रतिम करतायत दोन्ही संघ. सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग बदलण्याचं काम मैदानामध्ये केलं जातंय. पहा टाइम अलर्ट आहे या ठिकाणी. आराब शेख लक्ष असू द्या आणि संपूर्ण टीम. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. इथे फटका फसलाय, झेलची संधी, झेल फार कठीण आहे परंतु कॅच करावा लागेल. इथे प्रयत्न चांगले झाले. आणि इथे या चेंडूवरती आपण पाहता 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 61-61 म्हणजे अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे 8 बॉल सामना जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण पाहता या दोन संघांमध्ये. कोणता संघ जिंकणार, हु विल विन द मॅच, अजूनही या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केला, स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, परंतु शेवटच्या मुवमेंटला आउटफील्डनं साथ दिली. पुन्हा एकदा जय हनुमान जोवेली संघाला. पहिल्या सत्रामध्ये अभय आपण पाहिलं जेव्हा जोवेली संघ फिल्डिंग करत होता त्यावेळेस असे चित्र आपण दोन वेळा पाहिलेत आणि आता परतफेड केली हे देखील आपण पाहतात. मिजिया बदलापूर संघानं 4 धावा.
जे 2 चौकार आपण पाहिले जोगळे संघाने सोडले होते ते 2 चौकार आता म्हणावं लागेल की मेजे या संघाने देखील सोडलेत, परतफेड केली आहे मैदानामध्ये. आणि आता असं वाटतं की या 75 धावा जास्त वाटू शकत नाहीयेत. फटका चांगला आहे, ऑनसाइडला पण पाहता ढकललाय, या चेंडूवरती पण पाहता एक धाव तर कंप्लीट, दुसरा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेळ चांगलं होतं, दोघांचा आय कॉन्टॅक्ट चांगलं होतं, दोघांचं लक्ष होतं आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात. यस परफेक्ट या ठिकाणी जवळजवळ 19 मिनिटं आणि 50 सेकंद या ठिकाणी घेतलेत. 4 या षटकांसाठी कौतुक करावं लागेल अक्षयचं देखील. वेळोवेळी आपण मॅच कंप्लीट केली आहे, परंतु आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजून कोण जिंकणार सांगणं फार कठीण आहे. आता येणारे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 8ची गरज. एखादा मोठा फटका सामना जय हनुमान जोबेली संघाच्या बाजूनं, एखादा डॉट एखादा विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाईल. शेवटचं षटक, अंतिम षटक, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती नूरा आलेत. अगदी मैदानाच्या आत आपण पाहतायत नूरा यांना प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत राहा कारण सुरुवाती नेहमी कठीण असते. 6 बॉल 8ची गरज. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण. आता 6 बॉल 7ची गरज. फुलटास बॉल, फटका इथे अप्रतिम आणि बॉल चाललाय सरळ. स्कोर एक सीमा रेषा पार. षटकार. स्कोर इज अ लेवल, स्कोर इज अ लेवल, परंतु आपल्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. इथे हा चेंडू डॉट आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव चेस होत नाहीये तोपर्यंत कोण जिंकणार सामना कठीण आहे. इथे लगातारचा हा दुसरा बॉल डॉट आलाय. इथे मॅच बनू शकते का? इथं पण पाहता नूरा मैदानाच्या आज सध्या तरी पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम करतोय. मॅच अजूनही सोडायचं नाव घेत नाहीये. आता 3 बॉल 1 धावसंख्येची गरज. विवेक गायकवाडला मागील 2 बॉलवरती नाचवलंय असं म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज नूरानं. इथं हा देखील येणारा प्रत्येक चेंडू हा इम्पॉर्टंट असेल. इथनं फील्डिंग करत असताना तुम्हाला स्टँडर्ड फील्डिंग करावी लागेल, परंतु आताचा हा बॉल पंचांचा इशारा वाईट झालाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान जोबेली संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम भाईजान 11 मिजिया बदलापूर गाव संघ. हार्ड लक. चला दोन्ही संघ आपण शेकहँड करायचा आहे. दोन्ही संघ आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे.